नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील जवळपास सुमारे 35 लाख शेतकऱ्यांसाठी आजची गोड बातमी आहे। राज्यातील पीक विमा कंपन्यांनी 75% पहिल्या टप्प्यात सुमारे 3009 कोटी रुपये वितरित केले असून याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे 35,08,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे। रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली गेली आहे। अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 75% अग्रिम पीक विमा देण्याबाबत आदेश दिले होते। शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे, त्याबरोबरच लाभार्थ्यांची संख्या किती आहे, संपूर्ण बातमी आपण पाहूया। बघा मित्रांनो, पहिला जिल्हा आहे नाशिक। लाभार्थी शेतकरी जर बघितले तर 3,50,000 आहेत आणि रक्कम वितरित केली गेलेली आहे ती 255.74 कोटी। त्यानंतर जळगाव जर बघितलं, जळगाव जिल्ह्यासाठी मित्रांनो लाभार्थी शेतकरी आहेत 16,921 आणि रक्कम जी वितरित केली गेली आहे ती 4,88,00,000 रुपये या ठिकाणी रक्कम वितरित केली गेली आहे। नगर जिल्हा जर बघितलं तर लाभार्थी शेतकरी आहेत 2,31,831 आणि रक्कम जी मिळालेली आहे त्यांना 180,28,00,000 रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत। सोलापूर जर जिल्हा बघितलं मित्रांनो तर लाभार्थी शेतकरी आहेत 1,82,534 आणि रक्कम जी वर्ग करण्यात आली आहे ती 151,41,00,000 रुपये या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आहेत। सातारा जिल्हा जर बघितलं तर लाभार्थी शेतकरी आहेत 40,406 आणि रक्कम वितरित केली गेली आहे 8,74,00,000 रुपये। सांगलीसाठी जर बघितलं तर लाभार्थी शेतकरी आहेत 98,372 आणि रक्कम वितरित केली गेली आहे 32,04,00,000 रुपये। त्यानंतर बीड जिल्ह्यासाठी लाभार्थी शेतकरी आहेत 7,70,574 आणि रक्कम जी वितरित केली गेली आहे ती 456 कोटी। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी आहेत 36,358 रक्कम जी वितरित केली गेली आहे ती 18,39,00,000 रुपये। त्यानंतर धाराशिव जिल्हा लाभार्थी शेतकरी आहेत 4,98,720 आणि रक्कम जी वितरित केली गेली आहे ती 318,39,00,000 रुपये। त्यानंतर अकोला जिल्हा लाभार्थी शेतकरी आहेत 1,77,253 आणि रक्कम जी वितरित केली गेली आहे ती 100,29,00,000 रुपये या ठिकाणी वितरित केले गेले आहेत। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा लाभार्थी शेतकरी आहेत 228 आणि रक्कम जी वितरित केली गेली आहे ती आहे 23,00,000 रुपये। यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा लाभार्थी शेतकरी आहेत 3,70,625 आणि रक्कम वितरित केली गेली आहे 360,48,00,000 रुपये। परभणी जिल्हा जर बघितलं तर लाभार्थी शेतकरी आहेत 4,41,970 आणि रक्कम वितरित केली गेली आहे 308,11,00,000 रुपये। त्यानंतर नागपूर जिल्हा लाभार्थी शेतकरी आहेत 63,422 रक्कम वितरित केली गेली आहे 55,21,00,000 रुपये। त्यानंतर लातूर जिल्हा लाभार्थी शेतकरी आहेत 2,19,535 आणि रक्कम जी वितरित केली गेली आहे ती 244,87,00,000 रुपये। त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती लाभार्थी शेतकरी आहेत 10,265 आणि रक्कम जी वितरित केली गेली आहे ती 18,00,000 रुपये। मित्रांनो, उरलेल्या जिल्ह्यांची यादी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या ठिकाणी मी तुमची घेतो रजा। पुन्हा भेटूया। धन्यवाद।